नमस्कार मंडळी. तर कसे आहात सगळे? नक्कीच मजेत असाल. आणि तुम्हाला तर माहीतच आहे गेल्या काही दिवसापासून मी माझ्या चॅनलवर शॉर्ट्स व्हिडिओ टाकते आहे. तर ऑफिशियल असा कुठलाच मोठा व्लॉगचा व्हिडिओ अजून माझ्या चॅनलवर आलेला नाही आहे. तर हा तो फर्स्ट व्हिडिओ असणार आहे की जो मी पोस्ट करणार आहे. आणि तुम्हाला समजलंच असेल हे महाद्वार बघून की मी कुठे आली आहे. तर मी आली आहे तुळजापूरला आणि देवांच्या साक्षीने मी माझ्या या जर्नीला सुरुवात करते. याचा मला खरंच खूप जास्त आनंद होतो आहे. आणि हे समोरची पूर्ण माझी फॅमिली आहे. म्हणजे मी माझ्या आईवडिलांसोबत दर्शनासाठी आली आहे. आणि माझं माहेर हे धाराशिव जिल्ह्यातलं कळंब हे आहे. आणि खरंच खूप भारी वाटतं आहे मला, कारण मी हा पहिला व्लॉग शूट करते आहे. तर आम्ही आता मंदिरामध्ये एंट्री केली आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. आणि बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर खाली बघतो तर खूप जास्त गर्दी होती. आणि एवढ्या गर्दीमध्ये जवळजवळ मला 1.5 तास लागला आहे दर्शन घेण्यासाठी. दर्शनाची रांग खरंच खूप जास्त मोठी होती. आणि इथे माझ्या आईला असं वाटते की मी त्यांचा फोटो काढते आहे, पण असं काही नाही आहे, मी त्यांचा व्हिडिओ काढत होते. आणि आफ्टर दर्शन आम्ही मग बाहेर आलो. तिथे काही फोटोज आणि व्हिडिओज अलाउड नाही आहेत, त्यामुळे मी तिथे मोबाईल म्हणजे कुठल्याच प्रकारचं शूट केलेलं नाही आहे. आणि नंतर मग इथे आम्ही थोडेफार फोटोज काढल्यानंतर मग आता आम्ही निघालो आहे आमच्या नेक्स्ट लोकेशनसाठी. आणि खरंच देवीला पाहिल्यावर इतकं मस्त वाटतं ना, म्हणजे शब्दात व्यक्त नाही करू शकत त्या भावना. आणि आता तर आपण चाललो आहे सर्वांच्या लाडक्या स्वामींकडे अक्कलकोटला. आणि अक्कलकोट म्हटलं कीच भारी वाटतं, म्हणजे मनामध्ये अशी ऊर्जा साठते. स्वामींचं नाव घेतलं की, नामस्मरण केलं की छान वाटतं, डोकं शांत राहतं असं मला वाटतं. आणि आता आपण चाललो आहे अक्कलकोटकडे. आणि अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर भयानचं ऊन होतं. आणि तिथे गेले की माणूस आपोआप स्वामीमय होतो असं मला वाटतं. प्रत्येक व्यक्तीच्या तोंडामध्ये मनामध्ये कदाचित स्वामींचं नाव ते मनातल्या मनात चालू असेल. आणि खरंच खूप भारी एक्सपिरियन्स होता माझा. तर ह्यावेळेस खरंच मी खूप जास्त जवळून स्वामींचं दर्शन घेतलं. दरवेळेस दर्शन व्हायचं, पण कधी असं एवढ्या जवळून मी कधीच घेतलं नव्हतं. खूप गर्दी असते त्याच्यामुळे लोक खूप जास्त ढकलाढकली करतात. बट यावेळेसचं दर्शन एकदम वर्थ इट होतं. स्वामी असे माझ्या समोर होते, एकदम जवळ असं वाटत होतं. 2 पावलांवर स्वामी आहेत असं मला वाटत होतं. आणि खूप जास्त गर्दी होती आणि माणसांची लाईन सगळी मोकळी होती आणि स्त्रियांच्या लाईनमध्ये खूप जास्त गर्दी होती. आणि आम्ही मंदिरामध्ये आलो. स्वामींचं खूप छान दर्शन झालं. आणि ही फ्रेम पूर्ण रुद्राक्षापासून बनवलेली आहे. स्वामींच्या खूप सुंदर सुंदर मूर्त्या पाहिल्या. आणि आता आपण आलेलो आहोत आपल्या नेक्स्ट लोकेशनला आणि लास्ट लोकेशनला, म्हणजेच गाणगापूरला. आता आपण गाणगापूरमध्ये एंट्री तर केली. तुळजापूर आणि अक्कलकोटला तर खूप छान दर्शन झालं होतं. पण मी प्रार्थना करत होते की गाणगापूरला बिलकुल गर्दी नसू देत, पटकन दर्शन होऊ देत. बट असं काहीच नव्हतं. इथे पण खूप जास्त गर्दी होती. आणि इथे पण आमचा जवळजवळ 1.5 तास दर्शनामध्ये गेला. दिसताना अगदी छोटी दिसणारी लाईन आम्हाला जवळजवळ खूप वेळ लागला. याच्याकडे बघून वाटत नव्हतं की एवढा वेळ लागेल, पण लागला. आणि त्यात खूप जास्त गरम होत होतं. तिथे फॅन्स होते, पण त्या फॅन्सचा काहीच उपयोग नव्हता. असंच हळूहळू चाललेलं सगळ्यांचं. मग फायनली आमचं दर्शन झालं. आणि गाणगापूरच्या तुम्ही बघू शकता इथे खाली काहीच गर्दी नाही आहे, बट वर खूप जास्त गर्दी होती. आणि छान असं दर्शन झालं, स्वामींना बघितलं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करा की धाराशिवमधलं कोण कोण आहे ते. धन्यवाद.